या ठिकाणी आपण जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यासाठी निवडणुका चालू आहेत, त्या निमित्ताने सर्व आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या पक्षातील कल्पनाताई काळे आणि जे बडे या दोन स्त्रिया इलेक्शनासाठी उभ्या आहेत. तर तुम्ही मतदान करताना जी व्यक्ती सुशिक्षित व्यक्ती आहे अशा व्यक्तीला तुम्ही मतदान केलं पाहिजे, की जेणेकरून ती स्त्री स्वतःचं घर, कुटुंब, आपलं गाव आणि इतर जो समाज जो आहे तो समाज सुधारवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ज्या कल्पनाताई काळे ज्या आहेत त्या पूर्वी ग्राम सरपंच होत्या, त्यानंतर लोकनियुक्त सरपंच, आणि दुसऱ्या ज्या आहेत बडे त्या पण चांगल्या शिकलेल्या आहेत. तर ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला मतदान करतो तर त्या व्यक्तीने आपण ज्या आपल्या अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे. ते थोडक्यात शिक्षणाविषयी असेल किंवा इतर जे काही आपली कामं आहे तर आपण त्यांच्याकडं काम घेऊन गेल्याच्या नंतर त्या व्यक्तींनी आपलं ते काम पूर्ण केलं पाहिजे. आणि या ठिकाणी कोणताही आमिषाला बळी न पडता योग्य जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला आपण योग्य तो पाठिंबा देऊन आपण आपलं मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे. तुझ्या ठिकाणी कल्पनाताई काळे आणि बडे जे आहेत त्यांना सर्वांनी तुम्ही जास्त मतदान करून त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व करण्याची संधी मिळवून द्यावी व सर्वांनी त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न करावा. एवढे बोलून सांगतो. आपल्या येथे पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. त्यासाठी आपण सगळे जमलेलो आहे. तर 7 तारखेला मतदान आहे. तर मतदान घड्याळाचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस. तर त्यासाठी आपण घड्याळाच्या चिन्हाला मतदान करून आपले दोन्ही उमेदवार विजयी करावे अशी माझी इच्छा आहे. आणि कसं आहे, एक मत मोलाचं असतं. तर त्यासाठी जर आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर एक मताने आपला उमेदवारसुद्धा निवडून येऊ शकतो. पण तुमचं मत तुम्ही दिलंच पाहिजे ना. आपण चांगल्या कार्यकर्त्यांना मतं द्या, त्यांना पुढे न्या आणि आपला विकास होईल असं पहा का, जेणेकरून आपला विकास जे उमेदवार करतील त्यांनाच मतदान करा. का म्हणजे बा हे आपल्या जवळचे आहेत, आपल्या गावच्या शेजारचे आहेत, तर तुम्ही कधी त्यांच्या काही कामानिमित्त जाऊ शकता ना. तुमचं जर काही काम असेल तर त्यासाठी तुम्ही जाऊ शकता त्यांच्याकडे. का आमची अशी अडचण आहे, तुम्ही जर निवडून आले तर आमचं काम करायला पाहिजे. पण असं कसं होतं, महिला कुठं जातीच नाही. मेन म्हणजे जरी उमेदवार महिला असली तर काम त्यांचं नवराच करणार. महिलांचं फक्त कसं आहे निमित्त. पण तसं कसं आहे, आपण थोडं बोलायला शिकलो की बा आपण समाजात काहीतरी करू शकतो, चांगली गोष्ट घडती. जे काही महिलांना 33% आरक्षण दिलं, महिला कोणतीही जागा घेऊ शकते. त्याच्यामुळं महिलांनी निर्णय करा, राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या आणि मतदान करून त्यांना विजयी करा. घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला आहोत. आपल्याला आपल्यापुढं आपल्या शेजारच्या गावचे कल्पनाताई काळे या जिल्हा परिषद गटासाठी उभे आहेत. त्यांची निशाणी घड्याळ आहे. आणि प्रगतीताई बडे या पंचायत समितीसाठी उभे आहेत, त्यांची निशाणी घड्याळ आहे. तरी आपण सर्वजण त्यांना बहुमताने विजयी करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. आणि सर्वांनी एक मताने, एक विचाराने आपण त्यांना भरघोस मतं ह्या वार्डातून देण्याचा आपण एक प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तुमची सर्वांची जर साथ असेल तर आपण हे शक्य होईल. आणि त्या निमित्ताने आपली जी पुढच्या काळात होणारी कामं आहेत ती आपण एक दिलाने आणि एक विचाराने यापुढे आपण करत राहू आणि करणार आहोत. या निमित्ताने सर्वांना विनंती करतो की आपण घड्याळापुढील बटन दाबून आपले जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांना बहुमताने विजयी करा. आणि यानंतर आमचे मार्गदर्शक गुलाब शेठ हे आपणास मार्गदर्शन करतील.